अनिल. हाँ सर, गुड इव्हनिंग. अनिल. हॅलो अनिल. एक मिनिट सर. हे खाऊन बघ ना, मी मानसकडे जाऊन येते. हाँ सर बोला. अरे अनिल, परत त्याचा फोन आला होता, पुन्हा धमकी. अनिल, या मागे कोण याचा आपल्याला फार लवकर शोध घ्यायला लागणार आहे बरं का. येस सर. आमच्या बिल्डिंगमध्ये एक रेगे म्हणून आहेत, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करतात. मी जरा त्यांच्याशी बोलून बघतो. ग्रेट अनिल, प्लीज गेट इट फास्ट. येस सर, मी लगेच बोलतो त्यांच्याशी आत्ताच आणि तुम्हाला अपडेट करतो. ऑलराइट, थँक्स. वॉशरूम. अगं ती रूम दिसते ना डावीकडे, तिथेच आहे बघा. इथे? हो हो हो. ओके, मी पटकन फ्रेश होऊन येतो. हां, थँक्यू. आणि बटन तिथे बाहेरच आहे बघ. हो हो. अरे अर्चना, ये 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 बस. नाही बसत नाही, कोथिंबीर वड्या आणल्यात, मानसला आवडतात म्हणून. मानस. अगं तो बाबांना घेऊन डॉक्टरकडे गेलाय, येईल इतक्यात. तू बस ना, मी चहा करते. नाही आज नको, आज खूप घाईत आहे, सगळा स्वयंपाक बाकी आहे. आणि आज अनिलही घरात आहे ना. येईल नंतर कधीतरी दुपारी मस्त गप्पा मारायला. हा ते द्या हा नक्की मानसला. नक्की देते. येते. ये ग परत. हो. हे घे कोथिंबीर वड्या. तुम्ही केलंय? नाही ग, शेजाऱ्यांनी दिलेत. मानसला आवडतात ना म्हणून. ओके, हां, थँक्यू. बरं तू बस, मी लाडू केलेत, घेऊन येते तुझ्यासाठी. मी पण येते तुमच्यासोबत. हे काय रे, मी जरा जाऊन येतो. कुठे चाललास अचानक? अगं सरांचा फोन होता, तुला मी बोललो होतो ना त्या थ्रेट कॉल बद्दल. हा. तो त्यांना परत आला होता. अरे देवा, मग आता? हे लाडू खूप कमाल झाले, मी अजून एक खाते. अगं खा, आवडले ना तुला? खूप आवडले. मनाला पण खूप आवडतात आणि ह्यांना पण खूप आवडतात, पण अजिबात बोलणार नाही. पण इतक्या वर्षाची सवय आहे ना, मला सगळं आधीच कळतं. म्हणजे ह्यांचं काही बिनसलं ना, तर त्यांना कळायच्या आधी ना मलाच सगळं कळतं. सगळे पुरुष असेच असतात का? अगं हो, आपण बायका कशा मनातलं बोलतो आणि मोकळे होतो, पण हे अजिबात बोलणार नाही. पण आपण समजून घ्यायचं. कळेल ना तुला, तुझं लग्न झालं की.